आपण आयुष्यभर ज्या मीला जपतो तो मी म्हणजे केवळ हा हाडामासांचा सापळा नाही. मृत्यूच्या क्षणी शरीर तिथेच असतं, पण काहीतरी असं निघून जातं ज्याच्यामुळे त्या शरीराची किंमत शून्य होते. ते काहीतरी म्हणजे आत्मा. आज आपण साहित्याच्या आणि शास्त्रांच्या खोल गर्भातून आत्म्याचं ते गुपित उलगडणार आहोत, जे कदाचित तुमच्या जगण्याची दृष्टी कायमची बदलून टाकेल. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या श्लोकाचा अर्थ अत्यंत सखोल आहे. आत्मा हा असा पदार्थ आहे ज्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. याचा अर्थ असा की भौतिक जगातील कोणतेही बदल आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. आपण स्वतःला दुःखद घटनांनी किंवा शारीरिक व्याधींनी ग्रासलेले समजतो, पण सत्य हे आहे की आपल्या आत असलेला तो चैतन्यमय प्रकाश कोणत्याही विनाशाच्या पलीकडे आहे. तुम्ही फक्त या शरीराचे भाडेकरू आहात, मालक नाही. कठोपनिषदामध्ये नचिकेत नावाच्या एका लहान मुलाची कथा आहे. नचिकेतने जेव्हा यमराजाला विचारले की मृत्यूनंतर नक्की काय उरते, तेव्हा यमराजाने त्याला अनेक प्रलोभने दिली, पण नचिकेत आपल्या प्रश्नावर ठाम होता. शेवटी यमराजाला आत्म्याचे रहस्य सांगावे लागले. यमराज म्हणतात, शरीर हा एक रथ आहे, इंद्रिये हे घोडे आहेत, मन ही लगाम आहे आणि बुद्धी हा सारथी आहे. पण या रथात जो मागे शांत बसलेला प्रवासी आहे तो म्हणजे आत्मा. जोपर्यंत तो प्रवासी रथात आहे तोपर्यंतच रथाला गती आहे. ज्या दिवशी तो उतरतो त्या दिवशी रथाचे अस्तित्व संपते. ज्याप्रमाणे आपण जुने झालेले कपडे बदलून नवीन कपडे परिधान करतो, अगदी त्याच सहजतेने आत्मा जुने झालेले शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण आपल्याला वाटते की आपले अस्तित्व संपणार आहे, पण शास्त्र सांगते की मृत्यू म्हणजे केवळ एक वेशभूषा बदलण्यासारखी आहे. आत्म्याचा प्रवास हा अनंत आहे, शरीर हे केवळ एक माध्यम आहे. जर या शब्दांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर आमच्या या आध्यात्मिक प्रवासात सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःच्या शोधाचा हा प्रवास सुरू ठेवा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकदा नक्की विचारा, मी फक्त हे शरीर आहे की या शरीरापलीकडे असलेला तो अथांग प्रकाश? ज्या क्षणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर गवसेल त्या क्षणी भीती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. स्वतःला ओळखा, कारण तुम्ही स्वतःच तो परमेश्वर आहात. शांत रहा, स्थिर रहा.